नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पदांबुज तेजस्पति प्रदेशं इंद्रादिदेवै सदा स्तूयमानो समाधिस्थो म्हणता हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा माझा दावाव्या सुगता सर्व जगज निजमन गुरु सुधारी विमल जशु जोदायक फलचारी बुद्धिहीन तुम जानकी सुमिरो पवन कुमार चले आवो जी पवन कुमार हमारे हरि मागणे ते तुझं प्रति आहे देशील तरी पाहे पांडुरंगा आणि तुझे काही न मागो देवा प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग विश्ववंदे महाराष्ट्र भूषण हिंदू हृदय सम्राट महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू असणारे त्यांचा उद्धार करत भक्तीचा आणि परमार्थाचा मार्ग तुम्हा आम्हाला दाखवणारे पंचमवेद निर्माते नवे नवे तर वारकरी संप्रदायाच्या कलष्ठानी शोभून दिसणारे श्रीमंत श्री संत देहू निवासी जगद्गुरु तुकोबा गाथ्यातील मागणीपर प्रकरणातील 3 चरणाचा अभंग आजच्या 7व्या नामजागर या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला विठ्ठल प्रवेश करण्याआधी अल्पसा परिहार वक्त्याचं आद्य कर्तव्य या न्यायाने अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे की असा साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन अनुकूलित झालेली ही कोर्टानगरी तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथे गेल्या 29 वर्षापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहातील आजची 7व्या दिवसाची नामजागराची नाममागणीची सेवा माझ्यासारख्या अल्पमती पामराकडे आली. पहिल्यांदा मी माझे परमभाग्य समजते तुमच्याकडे उभं राहावं काहीतरी तुम्हाला ज्ञान सांगावं एवढा मोठा माझा अधिकार नक्कीच नाही पण आपुल्या वेळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची उभी जरी मी असले तरी वधवून घेणारा जगाचा चालक मालक अकारण कारण करुणा वरुणारे जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्म्याच्या हनुमंतरायाच्या अधिकाराने ही वाणी बोलते विठ्ठल सुंदर असं आयोजन सुंदर असं नियोजन आहे एवढं सुंदर गाव तुमचं कसं असतं प्रत्येक ठिकाणी सप्ताह सुरू आहे की जरा जातच असतो आम्ही पण इतका भरगच्च मंडप खरं सांगू का लोकांच्या गर्दीपेक्षा लोक दर्दी जास्त महत्वाची थोडेच असावे पण काहीतरी घेऊन जाणारे असावे आज मंडप गच्च भरलाय फक्त एक विनंती आहे कीर्तन शेवटपर्यंत हृदयाचे कान करू नका कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकू नका कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट कीर्तन इज एंटरमेंटेनन्स कळत असेल तर बघा बरीच तरुण पिढी बसलेली आहे कीर्तन हे मनोरंजनाचं नाही पाठीमागून टाळी आली आनंद वाटला कारण आपण एखादं वाक्य बोलतो हे समोरच्या किती हृदयापर्यंत जाऊन पोहोचतं हे टाळीवरून कळत असतं म्हणून एखादं वाक्य आवडलं शेजारचा वाजवतोय म्हणून टाळी वाजवू नका मन मोकळ्याने टाळी वाजवा आणि कीर्तन 2 तास बोर होणार नाही याची शाश्वती मी देते विठ्ठल कीर्तन हे मनोरंजनाचं नाही तर मनोमंथनाचा कार्यक्रम आहे म्हणून मनोरंजन म्हणून ऐकू नका थोडं मनोरंजन असेल पण पूर्ण कीर्तन त्याची अपेक्षा करायची नाही बरं का सुंदर अशी भागवत कथा आपण ज्यांच्या श्री मुखारविंदी श्रवण केली असं वारकरी भूषण हरिभक्त परायण संतोष महाराज देकुळकर आज सांगता झाली कथेची महाराजांच्या चरणावरती नतमस्तक त्याचप्रमाणे भागवताचे पुजारी उद्धव मुंजाजी नागपुरे त्यांच्याही चरणावरती नतमस्तक सुंदर असं नियोजन आहे तुम्हाला सर्व मायबापांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत तुम्ही एवढं सुंदर नियोजन तुम्ही सर्व मायबापांनी केलं किंवा दरवर्षी करत आहात नाही का हे इतकं सोपं इतकं सरळ सप्ताह करणं इतकी साधी गोष्ट नाही सर्वांनी मिळून एकट्याचं कुठलं काम नाही एक याचा नव्हता खेळ वेळ जमविला सगळ्यांना एकत्र आणून करतात त्याला कीर्तन भजन सप्ताह म्हणतात तुम्ही एवढं सुंदर सप्ताहाचं नियोजन केलं त्याकरिता तुम्ही स्वतःची प्रशंसा स्वतःची स्तुती म्हणून बिनधास्त एकदा टाळी वाजवा स्वतःसाठी त्याचप्रमाणे गायनाला सुंदर यांची साथ लाभत आहे असं वारकरी भूषण चला इकडे बघतच नाही कारण तुमच्याकडे बघून माझ्या ओळखी होतील तुमच्या एवढाच एक आदरणीय हरिभक्ती परायण माधव महाराज
धामणगावकर अगदी गोड त्यांनी पहिली चाल गायली. बाबांच्या चरणावरती नतमस्तक. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण विश्वनाथ महाराज धामणगावकर बाबांच्याही चरणावरती नतमस्तक. त्याचप्रमाणे याच परिसराचा वैभव भजन सम्राट स्वरविष्कार हरिभक्तीपरायण कामाजी महाराज सुद्धा आहेत. दादांच्याही चरणावरती नतमस्तक. त्याचप्रमाणे नेहमी आमच्यावर मुलीसारखं प्रेम करणारे आमच्या पैलकर बाबा आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. वागते माणसाशी तसा महाराष्ट्रात फिरतोय आम्ही, पण कुठं कसं काय भेटेल काही सांगता येत नाही. हे बघा, देवाला जेव्हा जीव निर्माण केला, जेव्हा जीवाची निर्मिती केली, तेव्हा सगळी जीव जी आहेत ती आडवी बनवली. माझी भाषा काय होतं तुम्हाला? आडवी. आपण शेतकरी बांधव आहोत सगळे. आता मला सांगा, आपल्या घरामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या शेतामध्ये जी बैल असतात ती कशी असतात? आडवी. आडवी. गाय आडवी. तुम्ही बोलत नाही का? मोकळं बोला. माझ्याशी काय असं, मी तुमची बहीण आहे, त्यामुळं कुणाची बहीण कुणाची मुलगी काय म्हणायचं मला, पण मन मोकळ्याने बोला. बैल आडवा आहे, म्हैस आडवी आहे, गाय आडवी आहे, नाही का? जंगलाकडे प्रवास केला, सिंह कसा आहे? आडवा. वाघ, जिराफ, हत्ती सगळे आडवे आहेत महाराज. पण एवढे आडवे असून सुद्धा कुठंच आडवे जात नाही. पण एकच मॉडेल देवाने उभं बनवलं जगाच्या पाठीवर, फक्त एक. कोणतं? हे जे उभं आहे ते म्हणजे मी एकटीच का? माणूस एकटीलाच म्हणता का काय? तुम्ही सगळी उभीच आहे. ती एकच जीव माणसाचा जीव नाही ते देवाने कसं उभं बनवले. पण नको तिथे आडवं जातं, नाही का? 100 जण म्हणजे सप्ताह करायचा, एकच जण म्हणजे कसा होतो बघतो सप्ताहच मोडला. म्हणून परिसर सोडला की थोडी भीती असते मनात. पण पुणेकर बाबा पाहिलं की मला वाटलं तर आहेत आपल्या जवळचे कोणीतरी. त्याचप्रमाणे सर्व गावातील गुरुजन मंडळी उभे आहेत, त्यांच्याही चरणावरती होतं मस्त. आमचे विडेकरी बाबा आहेत आणि 2 चोपदार आहेत. त्या चोपदारासाठी टाळी वाजतो तरी बरे आहेत म्हणा. नाही तर आमच्या नशिबाला बाबा असे असतात, काठी घेऊनच असतात आसपास फिरत. त्यांना म्हणत बाबा चला विठोबारात नाही झालं, ते म्हणतात ताई तुम्ही चला पुढं आम्ही येतो मागं नाही का? पण इथं तरुण शोभून दिसतात. आमचे तरुण आजही बघा बाजूलाच बसले. तरुण असा समोर असला पाहिजे, नजरेत नजर टाकून तरुणाला उत्तर देता आलं पाहिजे. तरुण तुमच्याकडचं नाही माहित, पण आमच्याकडचा तरुण सकाळी जातो भरून, दुपारी घेतो भरून. कळतं का भरून? ते कळतं. आपल्याकडचा तरुण सकाळी जातो घरून, दुपारी घेतो भरून आणि संध्याकाळी आणावं लागतो दोघा तिघांना धरून. त्याचं नाव तरुण. काय होतं तरी वाजवली गाडी, वाजवू नका नाही तर गोंधळ होईल, नाही का? पण तरुणाची व्याख्या जर ऐकायची असेल ना तर तरुणांनी काल उंची करून ऐकतात. तरुण कुणाला म्हणायचं? देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये विश्वास आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, हृदयामध्ये करुणा आहे, मातृभूमीवर प्रेम आहे, इंद्रियावर संयम आहे, मन ज्याचे स्थिर आहे, आत्मविश्वास दृढ आहे, सिंहासारखा प्रबळ आहे आणि परमार्थाला जो धरून आहे तोच आजचा खरा तरुण आहे. तरुण म्हणायचं नाही, आता कळी वाजव. तेव्हा नव्हती, आता वाजवायची होती. त्यामुळे इथं 2 तरुण शोधतात, पण पुढच्या वर्षी बघा. त्याचप्रमाणे सुंदर ज्यांचा हात आज महाराष्ट्रभर गाजतो, खरं म्हणजे खूप जुने मृदंगाचार्य आहेत आणि विशेष करून आमची दुसरीच भेट. पण दादांनी ही सेवा माझ्यापर्यंत सुपूर्द केली. एखादा गायक, एखादा वादक, एखादा कीर्तनकार जेव्हा गाव सोडून महाराष्ट्रभर फिरतो तेव्हा तो आपल्या अण्णावाच्या अगोदर आपल्या गावाचं नाव लावत असतो. या परिसरात आलं औंढ्याच्या जवळ की सहज म्हटलं जातं मदन महाराज म्हटलं की कोर्ट्याचे का? कोर्ट्याचं म्हटलं का तुमच्या गावचे मदन महाराज आहेत ना. म्हणजे माणूस जेव्हा फिरतो तेव्हा आपल्यापेक्षा आपल्या गावाचा जास्त अभिमान त्याला असतो, नाही का? असे आमच्यावर बहिणीसारखं प्रेम करणारे आपल्याच गावचं एक रत्न जे महाराष्ट्रभर सेवा करत फिरतात, आदरणीय हरिभक्तीपर आहेत, मदंग विशारद आमचे मदन दादा कोर्टेकर आहेत. दादांच्याही चरणावरती नतमस्तक. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. थोड्या शिट्ट्या कमी करा म्हणजे झाल्या. शिट्ट्याचं माझं आधीच भांडण, त्यामुळे थोडंसं शिट्ट्या नाहीच वाजल्या पाहिजे. आणि ही सेवा आजपर्यंत कुणाची असेल पण आज ताईची सेवा आहे असं समजून अगदी मोकळं ऑपरेटिंग व्यवस्थित करा. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा गोड टाळी वाजवा. गावातील जमले सर्व सत्य मायबाप, लहान तरुण मंडळी, पुरुष मंडळी, महिला मंडळी, अबालवृद्ध सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होते. बरीच पंचकृषीतून बाहेर घेऊन आलेली सुद्धा मंडळी आहे. जरुण्याहून काही आमची बरेच लोक आले आहेत, कुठे बसले राहत नाही, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. पुन्हा त्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होते. आणि अधिक वेळ विस्तारात न घालवता माझ्या अभंगाकडे येते विठ्ठल. अभंग श्री तुकोबरायाचा आहे. अभंग 3 चरणाचा आहे.
लिखित जरी नसतील तरी अलिखित स्वरूपाचे काही नियम आहेत वारकरी संप्रदायाचे, लिहून कुठंच ग्रंथात नाहीयेत, पण आमच्या वडिलांनी केलं. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवती, त्याची अनुष्ठिती सामान्य सगळं आपल्या वडिलांनी केलं, आपल्या वरिष्ठांनी केलं, म्हणून त्याच्या पाठीमागे पावलावर पाऊल देऊन आपण हे करायचं. पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं देवाच्या रूपाचं आणि देवाच्या नामाचं वर्णन करायचं, कारण जगाच्या पाठीवर त्याच्या नावा इतकं आणि त्याच्या रूपा इतकं सुंदर दुसरं काही नाही, म्हणून म्हणावं लागतं चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम राम राम, बोलो त्याच्या नावा इतकं आणि त्याच्या रूपा इतकं दुसरं सुंदर काही नाही, दुसरं पवित्र काही नाही, म्हणून त्याच्या नामाचं वर्णन पहिल्या दिवशीच्या कीर्तनकार, दुसऱ्या दिवशी भक्तीपर संतपर अभंग, तिसऱ्या दिवशीपासून 2-4 दिवस कीर्तनकार थोडे मोकळे कुठला अभंग होऊ शकतात, उपदेशपर, वेदपर, अद्वैतपर, संतपर. पण शेवटच्या दिवशी म्हणजे काल्याच्या अगोदरच्या दिवशी काया वाचा मनाने 7 दिवस ज्या देवाची सेवा तुम्ही आम्ही करतो, उपासना आराधनाच्या देवाची तुम्ही आम्ही करतो, तिथं तुम्हाला आम्हाला काहीतरी मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. साधं उदाहरण आहे, आपल्याकडं सालगडी असतं, काय म्हणतात तुमच्याकडं जे वर्षभर तुमच्याकडं शेतीमध्ये काम करण्यासाठी राहतात त्यांना सालदार. हा, प्रत्येक तालुका बदलली की भाषा बदलते. असं बोलत चला तुमच्याकडे काय चालतं नाही का, आम्हाला येतं सगळं, फक्त भांडवल काढायचं कुठं म्हणजे तुमची सालदार ज्याला आपण म्हणतो, आमच्याकडे गडीच म्हणतात फक्त नाही का, सालगडी कुठं बघा सारखंच असतं, थोडी भाषेचा बदल काय फार वेगळं नसतं. आता आमच्या गावात माणसं मेल्यावर जातात, तुमच्याकडे कसं आहे तसंच आहे का, मग सारखं आमच्यामध्ये सेम सेमच आहे काही काही ठिकाणी जळतात एकमेकांवर, जातील पुन्हा मिल्यावर नाही का. चला, जे सालदार असतात तुमच्याकडे वर्षभर कामाने राहणारे, त्यांचं कसं असतं, पूर्वीचे सालदार पाडव्याला पैसे मागायचे, म्हणजे या पाडव्याला कामाची सुरुवात तर दुसऱ्या पाडव्याला पैसे मागायचे, असं नियम होता. पण आता तसं नाही, आता सालदार अगोदरच पैसे घेतो आणि तिकीट करायला माहित नाही, आता पळून जातो नाही का, त्याची चाकरी तुम्हाला करावी लागते पाठीमागं. पण सालदार जेव्हा आपल्याकडे कामाला राहतो तेव्हा एका वर्षानंतर पैसे मागतो. का मागतो? कारण त्यानं आपल्याकडे काम केलेलं असतं आणि त्याला आपल्याकडे काहीतरी आपल्यावर त्याचं ऋण असतं कामाचं, म्हणून आपल्याकडे पैसे मागण्यात त्याचा अधिकार असतो. तसं 7 दिवस काया वाचा मनानं ज्या भगवंताची तुम्ही आम्ही सेवा केली त्याच्याकडे काहीतरी मागण्याचा अधिकार आज तुम्हाला आहे, म्हणून आज देवाकडे मागण्यासाठी मागणीपर अभंग घ्यावा. आणि कितीही महाराष्ट्रातला ख्यातनाम कीर्तनकार जरी आणून तुम्ही इथं उभा केला तरी उद्या फक्त आणि फक्त चरित्र ते उच्चारावे केले चरित्र उच्चारायचं कुणाचं, गोकुळात भगवंतांनी जगाच्या मालकांनी श्रीकृष्णाने जे लीला केल्या त्या लीलेचं वर्णन म्हणजे उद्याच्या या सप्ताहाची सांगता असा वारकरी नियम, आणि त्या नियमाप्रमाणे आजची कीर्तन सेवा आजचा अभंग म्हणजे मागणी पर विठ्ठल. अभंगाच्या संतांना घेता ते संत साधे संत नाहीयेत, जगाच्या पाठीवर या भूलोकामध्ये या इहलोकावर या अवनी तलावर ज्यांनी ज्यांनी जन्म घेतला त्याला एक दिवस जायचे, प्रत्येकाला एक दिवस जायचे. असं कोणी ऐकायचं की मुक्काम ठोकून राहणारे नाही. एखाद्या गावामध्ये मंदिर नाही, पण एखादं गाव असं अजिबातच नाही की जिथं स्मशानभूमी नाही. म्हणजे आया है सो जाएगा राजा रंग फकीर, कोणी बंदा जंजीर, इथं राहायला कोणी आलं नाही. पण त्या न राहण्याचं कारण जे आहे, कुणीतरी इथून काहीतरी आपल्याला घेऊन जाण्याचा अधिकार ज्याच्याकडे आहे त्याचं नाव आहे काळ. काय आहे? जे तुम्हाला आम्हाला न्यायला येतात. पण ज्या यमाची आणि श्री तुकोबाराची गाठ भेट झाली नाही किंवा ज्या तुकोबाराच्या नावानं यमाला सुद्धा चळका सुटतो असे श्री तुकोबार ज्या यमाला जागेवर घाम फुटतो, म्हणून म्हणावं लागतं Bye.
संत नाही. मग तुम्ही म्हणाल ताई जे संत आहेत ते मागत नाहीत, जे मागतात ते संत नाही. तर मग संत परंपरेमध्ये जेव्हा आपण गाता पाहतो, नामदेवरायचं असेल, तुकोबरायांचं असेल, माऊलींचं असेल, सगळ्या संतांचा गाथा आहे. त्यामध्ये बरीचशी मागणी पर अभंग दिसतात. स्वतः संतांनी सांगितलं देवा आम्ही तुझ्याकडे काही मागणार नाही असं नाही, पण त्याचाही एक नियम आहे, काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत उचित मागणार, अनुचित मागणार नाही, पण उचित मागितल्याशिवाय राहणार नाही. मग मला ताई तुम्ही उचित अनुचित हे काय प्रश्न आहे? आता या कोर्ट्यामधल्या माय माऊल्या जेव्हा शेताला एखादी माय माऊली जात असेल, साधं उदाहरण आहे, पूर्वी परिस्थिती वेगळी होती, आता वेगळी आहे. माझ्याकडे बघा सर्व महिला म्हणतात तुमची स्तुती करते म्हणजे तुमचं लक्ष माझ्याकडे असलं पाहिजे बरं का. आणि कुठेही बघा स्त्री शक्ती ही अशी शक्ती आहे, प्रत्येक ठिकाणी अग्रेसरी आहे. आणि भक्ती हे संप्रदायामध्ये येणं हे यांनी टिकून ठेवलं बरं का. तुमची संख्या बघली आणि ह्यांची संख्या बघली तर मला असं वाटतं एकाला 2-2 आहे. कळतंय का? म्हणजे त्यांची संख्या भरपूर आहे तुमच्यापेक्षा, ठीक आहे. तरी बाहेर बसले म्हणा हे सगळे एकत्र आले तर होईल अर्धी नाही का. पण वाटत तसं एखादी माय माऊली कोर्टातून चौकातून शेताकडे जात असेल, आता भरपूर साड्या झाल्या म्हणा, कपाट जर उघडलं तर धडा अंगावर वरच्या साड्याच पडतील अगोदर नाही का, इतक्या साड्या झाल्या. पण या समोर बसले जे माय माऊली आहेत लुगडेवाल्या, त्यांना विचारा नऊवार मधले की त्यांच्या वेळेस खरंच एवढे कपडे होते का? रोज नेसायला माहित नाही का, 2 नऊवार रोज नेसायला आणि एक ठेवून असायची नाही का. मग ती ठेवून असलेली फक्त गावावरला वगैरे जायचं तेव्हा घालायची, पण ज्या 2 आहेत रोजच्याला त्या घालून जायचं. मग एखादी माय माऊली जर कोर्टातून जात असेल, चौकातून जात असेल, 4-2 लोक पाटलं बसली असतील तिथं, आणि जाताना त्या माय माऊलीच्या पदरावर जर कुठं लुगडं फाटलं असेल, नऊवार फाटली असेल, साडी फाटली असेल, तर तिनं घरी यावं आणि नवऱ्याला म्हणावं धनी मला तुमच्याकडे काय म्हणतात का हसबंड का बंटी, नाही बंटी पण म्हणतात बऱ्याच गावला नवऱ्याला. अगदी वजनात भाषा म्हणजे मला नाही का. मला मी जेव्हा शेताकडे जाते ना डोक्यावर तुरडी घेऊन या कोट्यामधून चौकामधून जेव्हा जाते ना, तेव्हा 4 लोक गावातली बसतात आणि मी जात असताना माझ्या डोक्यावरचा पदर जो फटका आहे ना, तो फटका पदर लोकांच्या नजरेत येतो बरं का. लोक मला बोलत नाही, लोक म्हणतात या पाटलाची बायको आहे, कळत नाही का साडी घेऊन द्यायची. पण तुमच्या इज्जतीला कोणी बोट उचलून बोलावं हे मला अजिबात पटणार नाही. पण तुम्ही काय करा, माझ्यासाठी 2 साड्या रोजच्याला घेऊन द्या. 2 साड्या म्हणजे 500-500 साड्या येतात नाही का, 500-500 2 रोज नेसायला साड्या मला आणून द्या. पण तीच जर बाई म्हटली, आणि ते आद्य कर्तव्य आहे नवऱ्याचं नाही का, नवऱ्याला आणून दिलं पाहिजे, पण ही मागणी उचित झाली. कपाटभर साड्या असू द्या, ती जर म्हटली नवऱ्याला हे बघा आता चांगलं झाली आणि बादलीमध्ये बकेटमध्ये निरमाचं पाणी करून ठेवलं, त्यामध्ये साडी भिजवून ठेवली, तेवढी साडी घेऊन टाका, ही मागणी कशी झाली? अनुचित झाली. तुकोबराय म्हणतात अनुचित मागणी करणार नाही, पण उचित मागणी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण आम्ही तुझ्या या जगामध्ये जेव्हा आलो तेव्हा तुझ्याकडे काही मागायचंच नाही ठरवलं, पण देवा तुझ्याकडे मागणंही आहे, पण मागणं अनुचित नाही तर उचित मागणं आहे. आणि आजची मागणी सुद्धा तुकोबरायांची उचितच आहे. विठ्ठल कधी हे सगळं कळालं पाहिजे बरं का. एखादा आमदार भेटावा तुम्हाला आम्हाला रस्त्याने जाणारा, आमदारांना रस्ता चुकला असा, तसा आमदार चुकत नाहीत रस्ते, पण चुकावा रस्ता. एखादा आमदाराचा रस्ता चुकावा, सांगावं ह्या गावला जायचा रस्ता कुठून जातो. एखाद्या शेतकऱ्याने त्यांना रस्ता सांगावा, पियूला रस्ता सांगावा, गाडीत आमदार बसलेले आहेत. आता मला सांगा, आमदार साहेब आहे जातायत कुठं तरी विचारतायत, खुश होऊन आपण रस्ता सांगितल्यावर पियेने म्हणावं आमदार साहेबांची गाडी आहे सांगा, म्हणजे ह्या तालुक्याचे आमदार नाही दुसरे आहेत, पण आम्हाला जायचं इकडं, थोडा रस्ता चुकला, सांगितला रस्ता व्यवस्थित. मला सांगा, खुश झालेल्या पियेनं जेव्हा विचारलं तुम्हाला काय पाहिजे सांगा, आमदार साहेब खुश होतील तुम्हाला देतील. तर हे शेतकरी बिचारा
याला होतं तंबाखूचं व्यसन, हातावर तंबाखू घेतलेला. तुम्हाला तंबाखू आहे, चुनाच नाही याच्यावर. आता मला सांगा, आमदार साहेब भेटल्यावर चुना मागावा का? कळालं पाहिजे नाही का? तुमची आमची जर मागणी पाहिली तर ह्याची दानं देगा देवा आणि त्याचा बंगला माझ्या नावे व्हावा, किंवा वाढावे संतान ग्रही व्हावे. ह्याच्या पलीकडे तुमची आमची मागणी नाही. पण सगळ्या संतांची जर मागणी पाहिली तर जगाचा उद्धार करणारी मागणी आहे. विठ्ठल ज्ञानेश्वरी लिहिच्या नंतर काही ओळीची एक मागणी, त्याला काय म्हणतात तरुण मंडळी, काय म्हणतात? काय म्हणतात? ज्ञानेश्वरी झाल्याच्या नंतर काही ओवे आल्यात ज्यात मागणी केली देवाकडे, जगाच्या मालकडे, पसायदान. कुणीतरी सांगत राहा, कारण हे आपलं ब्रीद संत चरित्र अभ्यासणं गरजेचं आहे. आणि विशेष करून मला आले की दादाला सांगितलं, ताई तरुणांचा खूप पुढाकार आहे, पण फक्त पुढाकार असून चालत नाही दादा, अभ्यास असला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करत जा, इकडे संप्रदायाकडे येत जा. आज तुमची गरज आहे संप्रदायाला. दुरा कुठली असू द्या, राजकीय असू द्या, सामाजिक असू द्या, शैक्षणिक असू द्या किंवा आध्यात्मिक असू द्या, ती जोपर्यंत तरुणांच्या खांद्यावर राहणार नाही तोपर्यंत शाबूत नाही. एखाद्या चौघाच्या खांद्यावर चालतं ना, 4 खालचे सारखे पाहिजेत नाही का? नाही तर ते प्रेत सुद्धा डुलायला लागतं, खालीवर 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 होतं. तसे धुरा संप्रदायाची असू द्या, कुठलीही असू द्या, ती तरुणांच्या खांद्यावर असणं गरजेचं आहे. माऊलीने ज्ञानेश्वरी लिहायच्या नंतर पसायदान मागितलं, जगासाठी मागितलं. संत जेव्हा मागतात तेव्हा सर्व जगासाठी मागतात. कुणाला म्हणायचं संत काय असते मागणी? स्वतःसाठी जी मागितली जाते ती भीक, स्वतःसाठी जी मागितली जाते ती भीक, आपल्या कुटुंबासाठी जी मागितली जाते ती भिक्षा, समाजासाठी जे मागितलं जातं ते दान, आणि संपूर्ण विश्वासाठी जे मागितलं जातं ते म्हणजे माऊलीचं पसायदान, ते म्हणजे माऊलीचं पसायदान. संत जीवन जगाने काही उपेक्षा केली असेल संतांची, पण संत चरित्र अभ्यासताना प्रत्येक वेळी फक्त जगाचा विचार केला. कारण बुडते हे जन न देखवे डोळा, मागितली मागणी फक्त जगाच्या कल्याणासाठी मागितली. विठ्ठल मग जेव्हा मागणी मागायची असते तेव्हा व्यवस्थित मागली पाहिजे. संतांनी मागितलं आम्हाला काय पाहिजे, आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा आमचा जेव्हा शेवटचा काळ असेल ना, तेव्हा तुझं नाम मुखात असणं आणि तुझी मूर्ती या डोळ्यामध्ये असणं, अगदी आम्हाला हेच शेवटपर्यंत. माणसाला मागता आली पाहिजे. पण तुमची आमची मागणी चुकीची असते, म्हणून की काय तुमच्या आमच्या पदरात काही पडतच नाही. हात
औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग अगदी तुमच्या हाकेच्या अंतरावर आहे नाही का. आणि ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जन्म घेतलाय किंवा तुम्ही राहता, तुमचा वास आहे ज्या जिल्ह्यामध्ये, राहणं आहे तुमचं, ते जिल्हा आहे काही साधा जिल्हा नाही का. अखंड जयाला देवाचा शेजार असे असणारे नामदेवराय आणि त्यांच्या शेजारची तुम्ही माणसं आहात. मला सांगा, जेव्हा देवाची गरज आपल्याला वाटते तेव्हा आपल्या जीवनात काय असतं? दुःख असतं. म्हणजे दुःख आलं की देवाकडे जायचं. डोक्यात हरिपाठ करतात. करा बरं हातवर, स्वाभिमानानं हातवर करा. 1 2 3 4 5 6 एवढ्या गावात 7 8 नाही का. बरं आहे इकडं तुम्हालाच भूत जायचं म्हणा होतं. आम्ही आलो याचा उपकार म्हणा तुमच्यावर नाही का. पण एवढं ज्योतिर्लिंग आहे आता तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जवळ तुमच्या जिल्ह्यामध्ये. मला सांगा औंढा नागनाथ, तुम्ही घरात प्रेमाना ओम नमः शिवाय किती वेळा म्हणता बरं? नाही म्हणत. करा हातवर, मी म्हणायला लावते. हातवर करा सगळ्यांनी. करा किंवा न करा, तुम्हाला मी नाही म्हणत. म्हणून भजन करायचंय, टाळी वाजवून भजन करायचंय सगळे. शिवाय Oh
खरं दैवत आहे भगवान भोलेनाथ नाही का. संसार सारम वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सहिता. हर हर शिव महादेव शंभो शंभो शिव महादेव शंभो. असं न करता आलं पाहिजे. सगळ्या संतांनी तेच तर केले हे. सगळ्याला म्हणता येतं फक्त म्हणत नाही नाचतात फक्त नाही. जटाटवी गलज्जल प्रवाह उजनीचे काही भगवान देवानी म्हणावं तुकोबा भक्ती इतकी केली तुम्ही पुढ्यानपुढी की भक्तीचं वजन डोक्यावर झालंय. काहीतरी मागून घ्या. तुकोबारांनी म्हणावं हे बघ देवा तुझं माझं भांडण होऊ नये असं वाटत असेल ना तर तू मला माग असं म्हणूच नको. पण तरीही तू माग म्हणतोस ना तर माझं तुझ्याकडे मागणं आहे आणि तुझ्या शिवाय कोणाकडे नाही. पण तुला देता येतं का बघ अभंगाचं प्रथम. पांडुरंगा देवा मागणं आहे बरं का पण तुझ्याच प्रती आहे म्हणजे तुझ्याशिवाय कोणाकडे नाही फक्त तुझ्याकडे देता येतं का बघ. देवाला मागणी केली पण मागणी दुसऱ्या चरणात आहे पण आधी तुझ्याकडे आहे हे तुला देता येतं का बघ असं सांगितलंय तुको बरे. हो हे का म्हणते मी टाळी कारण इतकं सोपं नाही गायकाचं वादकाचं जीवन. लोक म्हणतात सहज मोठं लोक कशी सहज मोठी होतात. या स्टेजला येईपर्यंत जो प्रवास आहे जो काटेरी प्रवास ज्याला आपण म्हणतो तो प्रवास करून इथपर्यंत इतकं साधून लोक म्हणतात हे शिकलं की येतं त्याचा अभ्यास असतो कला असते असाध्य ते साध्य करिता
साया सकाळ अभ्यास तुका म्हणे, पण माझं वैयक्तिक मत असं आहे की हे कलेचं दान आहे. होता कृपा तुमची पशु बोले. पशु बोले वेद, पशूनेही वेद बोलावा. वेदाच्या रोच्या बोलणं इतकं सोपं आहे का माणसाला? पण पशुने बोलावा. पण कधी संतांचा हात, माऊलीचा हात मस्तकावर पडल्याच्या नंतर, अगोदर नाही. असंच काही लोकांना ज्यांना हरिपटातला ह आणि कीर्तनातला क येत नाही ते सहज पाठीमागं, म्हणजे इथे बसलेले ना, तुम्ही मनावर घेऊ नका. हातावर तंबाखू टाकतात आणि तंबाखू जोडत म्हणतात रात्री पाहिजे तेवढी रात्री चाल झाली नाही, मग तू येऊन म्हण एखादी काय बिघडलं ते म्हणतात आम्हाला कुठं येतं. ते सहज उपदेश करणं सोपं आहे, वाटतं तितकं सोपं आहे. खूप काही पायाखाली घ्यावं लागतं तेव्हा माणसाला मोठं होता येतं. एका मूर्तीच्या दगडाला, एका बाईच्या दगडाला, मूर्तीच्या दगडाला विचारलं म्हणे का रे बाबा, तूही पाषाण मीही पाषाण, तूही दगड मीही दगड. पण लोक, माझं वाक्य नीट आहे का, लोक तुझ्या पाया पडण्याकरता माझ्या डोक्यावर पाय देऊन पुढे येतात. तुझ्या पाया पडण्याकरता माझ्या डोक्यावर पाय देऊन तुझ्यापर्यंत येतात. तेव्हा मूर्तीच्या दगडाने दिलेलं उत्तर आहे, बाबा रे खरंय तुझं, तूही पाषाण मीही पाषाण, तूही दगड मीही दगड, एकाच जातीमध्ये जन्माला आलो. खरं तर मूर्ती बनवायला आधी तुला घेतलं होतं. पडायला लागले ना तेव्हा तू एका घावामध्ये तुझे 2 तुकडे झाले. पण जे घाव माझ्यावर पडले ते घाव मी निवडपणे सहन केले. ते घाव सहन केल्यामुळं आज माझं रूपांतर मूर्तीमध्ये आहे आणि तुझं रूपांतर पायाच्या दगडामध्ये आहे. आता परभणीला घडलेला प्रसंग आहे. 2 मृदंगाचारी आणि एक दुसरे सोबत होते, ते जागीच ठार झाले महाराज. काळाचा गाळा झाला आणि गतप्राण व्हावं लागलं. काय सोपं आहे? सोपं नाही कुठलंच जीवन. पण बसल्या बसल्या का लोकांचं काही नाही. लोक, समाज फक्त कलेवर प्रेम करतो. समाज प्रेम करतो मृदंगाचार्याच्या बोटावर, समाज प्रेम करतो गायनाचार्याच्या कंठावर, आणि बसलेला समाज प्रेम करतो बोलणाऱ्या कीर्तनकाराच्या ओठावर. त्याच्या पलीकडे तुमचं आमच्यावर प्रेम नाहीये. म्हणून बसल्या बसल्या काही दुसरी काही अपेक्षा नाही. विठ्ठला मागणी मागितली, मग तुझ्याकडे आहे ते देता येतं का? बघ सांगितलं, मग काय सांगितलं? खरं सांगू का, देणारे खूप आहेत पण त्याचा काही फायदाही नाही देणाऱ्यांचा. विषय जर काय बघितला आपण तर आपणही एकमेकांना बरंच काही मागतो, बरंच काही तो, पण प्रापंचिक मागण्यामध्ये आणि परमार्थिक मागण्यामध्ये खूप मोठा फरक आहे, नाही का? संतांनी फक्त जगाच्या कल्याणासाठीच मागितलं, समाजाच्या कल्याणासाठी मागतो, नाही का? पण आजही जर विचार केला तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जे जे महापुरुष झाले, जे जे संत झाले, त्या संतांचं तर आज हृदयामध्ये प्रत्येकाच्या स्थान आहेच. पण या महाराष्ट्राच्या मातीला एक असा हिरा सुद्धा लाभला. पण लोक म्हणतात बोलू नये 5 मिनिटं, पण 5 मिनिटं माझा विषय असतो. तुम्हाला आवडेल गर न आवडेल, पण मला बोलणं म्हणजे प्रत्येक कीर्तनात बोलत असते. 5 मिनिटं विषय आपला असतोच, नाही का? आता हाकेच्या अंतरावर राजांची जयंती आली, छत्रपती शिवाजी महाराजांची हाकेच्या अंतरावर जयंती आली. आता मला सांगा, गावागावामध्ये जयंती साजरी होते, तुमच्याही गावात होत असेल, पण डीजेवर नाचून नाही तर ग्रंथ वाचून जयंती साजरी करा. कारण गावागावामध्ये आज डीजे नाचतायत लोक, नको त्या गाण्यावर नाचतायत, पण ती जयंती राजांना आवडणार नाही. कारण या महाराष्ट्राचा राजा कधीच डीजेचा आवाजही जन ऐकला नाही. खरं म्हणजे 3.5 एक प्रसंग सांगते, 3.5-4 वर्षाचे होते छत्रपती शिवाजी महाराज शिवराय, आणि गावामध्ये तमाशाचा फड लागला होता. असं म्हणे तमाशाच्या फडाकडं अंगणात खेळताना राजांचे पाय वळले थबकले तिकडे पाय. पण मासाहेबांनी वरून महालातून पाहिलं लगबगीने खाली आल्या. खाली एका क्षणी जे बाळराजे जिकडे त्या फडाकडे जात होती तमाशाच्या, त्यांना अंगणामध्ये परत आणलं. अंगणामध्ये आणून राजवाड्यात नेलं आणि टोकड्यावर बसून मासाहेब त्यांना शिकवण देतात, राजा सोन्या, अरे उद्या तुला या महाराष्ट्राचा जाणता राजा व्हायचंय. माझ्या सोन्या, तुला या महाराष्ट्रामधला बाया नाचवणारा राजा नाही तर बाया वाचवणारा राजा व्हायचंय. तमाशाचा थोडा जिथे बाया नाचतात तिथे जाऊ नको रे राजा. राजांना शिकवण लहानपणापासून दिली गेली होती. म्हणून त्या मासाहेबांची आपल्यावरती एवढे उपकार आहेत की आजही म्हणावं वाटतं. नको त्या गोष्टी मी नाही सांगत, पण ते सांगतात पहा काय म्हणतील हे मुलं, करू शकतात नाही का? पण हे सगळे डे साजरे करण्यापेक्षा 14 फेब्रुवारी
बर्थडे साजरा करताना तेव्हा एक विचार करा की त्याच दिवशी पुलवामा अटॅक झाला होता आणि त्याच दिवशी या भारतामध्ये 45 जवान आहुती देऊन आपल्यासाठी अमर झाले होते. सहज नाही, 18 जाती एकत्र करून मावळे तयार केले आणि स्वराज्य निर्माण केलं. तुमच्या आमच्या पदरात, तुमच्या आमच्या हातात दिलं. माझ्या या सगळ्या तरुणांनी व्यसन करून ते स्वराज्य मातीत मिळवलं. महाराज कोण शिवबा? एका मिनिटात व्याख्या सांगते पुढे सरकते. 400 वर्षापूर्वी जिजाऊच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. गरवी इंग्रज फ्रेंच यांचा काळ म्हणजे शिवबा. संयमाचा घाट म्हणजे शिवबा. सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी काव्या, कुटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता या उच्च विचारांची तुळस म्हणजे शिवबा. सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा आणि रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा. कर्दळकाळी मराठणारी जाग म्हणजे शिवबा. अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी आग म्हणजे शिवबा. त्या अफजल खानाला फाडणारा वाघ म्हणजे शिवबा. संबंध जगामध्ये आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रामधलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा माझा अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा माझा अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. 40 दिवस महाराजांनी त्रास सहन केला कुणासाठी? या धर्मासाठी. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हे जेव्हा करणे काम बीज वाढवावे नाम. फक्त वर घेतले डोक्यावर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज. हो, आजही एक कवी म्हणतो, मरणाने सुद्धा जवळ येऊन चळचळ कापावं. अरे मौत भी जिससे डरती थी वो खुद मौत का दावा था. मौत भी जिससे डरती थी वो खुद मौत का दावा था. धरती को था नाज जिस पर ऐसा शेर शिवा का छावा था. ऐसा शेर शिवा का छावा. खरं सांगू का, या जगाच्या पाठीवर स्त्री जर मजा केली तर गरीब शून्य. हो, आजही हे जे मंदिर निर्माण झाली ना, ज्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही आम्ही ओम नमः शिवाय, हर हर महादेव म्हणतो, ती कन्याकुमारी पासून जी मंदिर जरी पकडली आपण, तरी एका बाईनं, एका स्त्रीनं, बघा स्त्री शक्तीचा जागर किती मोठा असतो. हे सगळ्या मंदिराचा पुनर्निर्माण केलेलं आहे. विचार जर केला तर साध्या सरळ महिला सुद्धा बरंच काही कामगिरी मोठी करून दिली आहे महाराष्ट्राच्या मातीमध्ये. देवी खोळकर. फोटो काढणाऱ्याच्या अगोदर, फोटो जेव्हा काढायला सुरुवात केली तेव्हा थांबा थांबा, मला पदर घेऊ द्या आणि हातामध्ये पिंड घेऊ द्या. आजपर्यंत एकही स्त्री अशी झाली नाही की एखादी साळुंका, एखादी पिंड, एखादी देवीची मूर्ती, देवाची मूर्ती हातात घेऊन फोटो काढली. माझ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी हातामध्ये पिंड घेतली आणि फोटो काढला. हो, आजही बघा किती शोभून दिसतो. खरं सांगू का, राष्ट्रपती पदापर्यंत जरी गेली ना स्त्री, तरी डोक्यावरचा पदर पडला नाही पाहिजे. प्रतिभाताई पाटीलला बघितलं तुम्ही, सगळ्यांनी बघितले, राष्ट्रपती पदापर्यंत झालाय प्रवास. पण स्त्री क्रांती करू शकते, पण तिला वागण्याची मर्यादा कळाली की विषय संपला. महाराज का सांगते मी हे सगळं? कारण या सगळ्या संतांना जन्म देणाऱ्या सुद्धा माताच आहेत. मासाहेब जिजाऊ ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला. खरं म्हणजे या महाराष्ट्रावर खूप मोठे उपकार आहेत आणि तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की संतांच्या मातीमध्ये जन्माला आलो. विठ्ठला तुला देता येतं का? बघ काय मागणी आहे. खरं म्हणजे जीवनामध्ये आम्हाला काहीच नको देवा. ज्या संतांच्या चरणावरती तू सुद्धा नतमस्तक आहेस, खरं म्हणजे संतांच्यासाठी देव वेडा आहे. ज्या सुखाकारणे या सुखाकारणे
करत नाही, आपण बाह्य अंगाने त्यांची परीक्षा करतो. राहायला तुकोबरे मागणी करतात. तुमचा आमचा हित करणारा कोणी नाही. या जागी फक्त दोन लोक बसतात, ऐशी कळवळ्याची जाती, निस्वार्थपणे तुमच्या आमच्यावर प्रेम करणारी जात कुठली असेल तर एक आपली आई वडील, आणि दुसरी जात म्हणजे कोणती? संत. त्या वर्गामध्ये संत बसतात. गीता माऊलीने वर्णन करावं, गीता या श्लोक पाठेन गोविंदम स्मृती कीर्तनम साधू दर्शन मात्रेन तीर्थ कोटी फलम लगेच. कोटी तीर्थाचं फळ ज्या संतांकडे बघून तुमच्या आमच्या पदात पडतं ना, ते संत तुमच्या आमच्या कल्याणाकरताच येतात. अगदी छान वातावरण आहे बरं का मुलांनो. असं व्यवस्थित बसावं. बोर झालं का तुम्हाला? नाही ना, नाही ना, बोलत चला माझ्याकडे बघून. घाबरतात का काय? पण भाग्य आहे तुमचं की लहान लहान मुलं येऊन बसले. मुली बऱ्याच आहेत बघा ना. बघा बघा पाठीमागच बघा. बघा म्हटलं सगळे आले ज्याच्या ठिकाणी. ही मुलं इतकी हुशार असतात, महाराज यांना काही विचारलं ना हे काय उत्तर देतील काही सांगता येत नाही. माझा प्रवास बऱ्याच ठिकाणी होतो आणि बरेच नवीन नवीन अनुभव येतात. एका गावाला कीर्तनाला गेलेले आणि कीर्तनाला जायचं होतं ट्रेनने केल्यामुळे मग आता असंच आदिलाबादला उतरले मी ट्रेनने. आणि तिथं ट्रेनचा प्रवास संपला आणि आम्हाला बसला उटनूरच्या पुढे जायचं तिकडं तेलंगणा. मग तिथं बसल्याला बस स्टँडला एक स्कूल बस आली. त्या स्कूल बस मधले काही पोर उतरले आणि ते आजूबाजूला बसले. त्यामधले त्या स्कूल इंग्लिश मिडियमची लेकरं म्हणले पाहायचं काम नाही. त्यांच्या पॅन्टची एक बाई वर असते, एक बाई खाली असते. काय पाठीमागे जातो. सकाळी आई समोर टाकून देते पण संध्याकाळी ती पाठीमागे येते बॉटल गळ्यात अडकून. म्हणजे काय त्याची स्थिती असेल सांगता येत नाही. कॉन्व्हेंटची लेकरं. हो, कम्प्युटर युग आहे हे. ते 4-2 लेकरं माझ्या जवळ येऊन बसले. एक पोरगं म्हणजे जवळ येऊन बसले, त्याला डब्बा उघडला. त्या डब्यामध्ये इडली बनवली होती. ती इडली त्याच्या मम्मीने इडलीचा डब्बा बनवून दिला होता सोबत. शेंगदाण्याची चटणी आणि इडली होती. मी उपाशी गेले घरी. सकाळी उपाशी असल्यामुळे मला भयंकर भूक लागली. मी मला का रे बाबा तू खात का नाही इडली? डबा तो उघडून बसला. म्हणजे शाळा सुटली मला घरी जायचंय. मग मला डबा खान घरी जा. तुम्हाला मला इडली अजिबात आवडत नाही पण मम्मीने दिली बनवून. मी मला बनवून दिल्यावर तुला खावी लागणार. मला काय जाईल, मी आज उपाशीच राहील पण मी इडली खाणार नाही. म्हणलं असं? मग तू नाही खाणार तर मी एखादा घास खाऊ का? त्याने असा डबा पुढे गेला. म्हणजे खा ना, कोण नाही म्हणतं. त्याने खरंच डबा पुढे गेला महाराज. मी त्यातला इडलीचा एक घास घेतला, खाल्ला. अगदी सुंदर मला वाटलं कारण पोटात काही नव्हतं, भूक लागली होती. सुंदर होती, चवदार. बिचारी सुगरण असेल त्याची आई बहुतेक. तिनं ती इडली इतकी सुंदर बनवली होती. मी एक घास खाला, मला अर्धी बॉटल पाणी प्यायला आधार झाला. मी म्हणलं का रे बाबा तू तर खात नाही, मी एक इडली खाऊ का याच्यातली? त्याला पूर्ण डबाच पुढे केला. 4 इडल्या होत्या त्याच्यामध्ये. म्हणलं ताई एक घास नाही 2 घास नाही, तुम्ही पूर्ण इडलीचा डबाच खाऊन घ्या. मी माझ्या आईला घरी जाऊन मी सांगू तरी शकेल की हे डबा रिकामा केला मी म्हणलं मी खाईल रे. काय सांगशील? तुझ्या आईने जर विचारलं तर डबा कोणी खाला? ते पूर्ण मला हसत उत्तर दिलं. म्हणजे तुम्ही खावं बिंद असतं. मी सांगेन माझ्या आईला माझा डबा कुत्रीने खाल्ला. म्हणजे बघा एक कुत्री म्हणतात पाठीमागे काय नाही का, काय म्हणतील काही सांगता येत नाही. घेतलं हो विज्ञानाचा क्लास सुरू. सरांनी प्रश्न विचारला, म्हणे पप्या सांग बरं दगड पाण्यात का बुडतो? पप्या उठून उभं राहिले. पप्या म्हणतो सर त्याला पोहणं येत नसेल म्हणून बुडला. म्हणजे पप्या ओढून तुरून आणत जाईल. आपली लेकर आहेत मला. टाळ वाजवतात वाकडा वाजू दे. बिलकुल टाळ वाजवतात वाकडा तिकडे वाजवतात वाजू द्या, उभं राहू द्या. नाही तर आमची म्हातारी माणसं काही करतात याचं दरबाबांसारखी. लेकर इकडे आली टाळ वेळा वाकडा वाजवला हजडा. तुला का टाळ वाजवला येतो का? ती आधीच तर येत नाही. त्याची आई पाठवून आलेलं असतं ते कसं तरी. ते मध्ये हा घे तुमचा टाळ, हा तुमचा सप्ता, मला घेणं नाही देणं नाही. मी याच्यानंतर इकडे येणार पण ही पिढी इकडे आली पाहिजे. चला विठ्ठल विठ्ठल. आज कम्प्लीट पूर्णपणे व्यसनामध्ये बुडलेली दिसते. कुठेही बघा तुम्ही. हो तरुण असे बघले ना अंगावर शहारे येतात. अहो इथं कसं जगा नको ते करायला लागला माणूस. हो म्हणून संगती फार महत्वाची. संघाचा महिमा. संगतीने माणूस बिघडतोय आणि संगतीने माणूस घडतोय. तर फक्त आणि फक्त योग्य लोकांचीच असली संगती करावी. संगती करावी. राहतो ना
चंदनाचं झाड असतं बघा, चंदनाचं झाड. चंदनाच्या झाडाच्या आजूबाजूला जेवढी काही रोपटे निघतात त्या सगळ्या रोपट्यांना चंदनाचं झाड आपला सुगंध देत असतो, नाही का. लिंबाच्या झाडाखाली तुम्ही कुठलंही झाड लावून लावा, ते कडूच होतं महाराज, कारण संगतीचा प्रभाव असतो. पण तुकोबाराय म्हणतात, हे बघ देवा, तुझ्याकडे काही मागायचंच नाही एकतर, पण माग 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 अशी तुझ्याकडे आग्रह असं म्हणणं असेल की आम्ही तुझ्याकडे काहीतरी मागावं, तर देवा आम्हाला दुसरं काहीच लागत नाही, कारण आम्ही 14 गावची महाजनकी श्री तुकोबारायनी दुर्गादेवी रोगामध्ये लोकांवरती वाहून टाकली, नाही का. वह्या बुडून टाकल्या, आम्हाला काहीच लागत नाही. प्रपंचची जर उंची पाहिली तर काय विचार जर केला तर 14 गावची महाजनकी होती श्री तुकोबारायांकडे. ती सगळी जी संपत्ती होती ती वाहून टाकली लोकांकरता. तर तुझ्याकडून आम्हाला काहीच लागत नाही, तुला तर द्यायचंच असेल ना तर आम्हाला दे, पण मागणं नेमकं काय आहे अभंगाचं दुसरं. आमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, आणि खरंच होईल महाराज सोनं. खरं सांगू का, ज्या संतांच्या संगतीमध्ये निर्जीव भिंत आली ते भिंत चालायला लागली. ज्या निर्जीव हाडाला हा संतांचा स्पर्श झाला ना ते हाड सुद्धा माणसं जिवंत करायला लागली. एक सांगू का, एक जीवनात, कारण संतांचा प्रभाव काय असू शकतो. का संतांचीच मागणी करतात, संतांच्या सोबतीच राहायला का तरसतात, कारण असं म्हणे आणि नामदेवराय आणि ज्ञानदेव आणि नामदेव हे दोन्ही म्हणजे समकालीन आहेत बरं का. नामदेवराय आपल्या नरसिंह नामदेवचे आणि ज्ञानोबाराय ह्यांनी जेव्हा तीर्थयात्रा केली, देवाच्या परवानगीने हे सगळं चाललंय बरं. निघाले असताना असं म्हणे एक प्रेत आडवं जात होतं. पूर्वी सती जायची प्रथा होती, सती जायची. आता आपल्याला माहित नाही मला ते आपल्या किती पिढीच्या अगोदरचं. बाबा तुम्हाला आठवतं का, तुम्ही बोलता जास्त म्हणून म्हणते, आठवतं का तुमच्यापासून तर नव्हती सती, त्याच्या अलीकडे तुमच्या आजोबापासून असेल, आजाही नसेल पंजाच्या काळामध्ये असेल. सती म्हणजे काय, सती म्हणजे हा नवरा मरण पावल्याच्या नंतर स्त्रीला जगण्याचा अधिकार नव्हता, नाही का. नवरा मरण पावला, नवऱ्याला सरणावर ठेवलं की या आईला सुद्धा त्याच्यासोबत सरणावर झोपायला लागायचं किंवा आपला देह त्याग करायला लागायचा. ही सती प्रथा. सती प्रथा सुरू आणि अंत्ययात्रा निघाली. प्रेत आहे तिरडीवरती बांधलेलं, आणि असं म्हणे ते जे सती जायची प्रथा होती, खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रथा होत्या बरं का. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बऱ्याच सती गेलेल्या स्त्रिया तुम्हाला आम्हाला सापडतील, पण हे फक्त इकडं चालतं, इकडं चालत. असं आता मला सांगा, एखादा सत्या आतापर्यंत दिसला का तुम्हाला? बायकोचं असं नाव झोपलेलं सत्या, सत्या, हा सत्या म्हणजे ही सती ते सत्या, नाही का. असा सत्या तुम्हाला शोधून सापडणार. बायको भांडण करून घेतात, बायको म्हणते का हो तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे ना, आणि खरं सांगू प्रेम काही असतं बरं, खोटं असतं.
मी आता वसमतचा बाजार, वसमतच्या बाजारामध्ये म्हातारी हाताला गज धरून चाललेली. मी म्हणलं बाबा 60 वर्ष वयचं म्हातारीचं, 70 वर्ष तुमचं, एवढं प्रेम हातात हात घालून चालता, इतकं प्रेम. ते म्हणले बाई प्रेम काय नाही, हात सोडले की दुकानात घुसती, ज्या दुकानात घुसली त्या दुकानात वस्तू घेऊन मागते, म्हणून असा हात गच्च धरून ठेवला म्हणले. नाही का? मी काय सांगत होते, प्रेम काही नाही, हे सगळं थोतांड आहे. वाटतं तेवढं हे म्हणजे दुःखाचा प्रपंच आहे सगळं, फक्त हे दिसायला सोपं आहे. तर तुकोबाईंनी म्हटले नसते, बाईल म्हणे खर बाजावर पडतो तेव्हा बाई म्हणते देवा याला उचल लवकर, थुंकून अख्खा घर यानं खराब केलं. नाही का? प्रेम काही नसतं, दोघं नवरा बायको एकमेकांना बोलतात. ती म्हणते का हो तुम्ही असं मग ऐकून घरी जाऊन भांडण नका करू म्हणजे झालं. नाही का? नाही का? नवरी म्हणते, बायको म्हणते मी जर उद्या मेले तर खरंच तुम्ही काय कराल बरं, दुसरी बायको कराल का? वेडा होईल का? तुम्ही एवढे वेडे व्हाल माझ्या प्रेमामध्ये? अगं आताच वेडा आहे म्हणत तुझ्या प्रेमामध्ये मी, तू मेल्यावर तर माझं काही घरच नाही, मी खरंच पूर्णपणे वेडा होईल आणि गावागावामध्ये फिरेल. बरं तुम्ही असे वेडे व्हाल का? तुम्ही दुसरं लग्न करणार नाही? तुम्हाला आलं म्हणा तर करेल मी. असं प्रेम काही नसतं बरं का, फक्त ते आपण ओलाव्याला राहायचं, प्रपंच चालवायचं असतो. ते सगळं दुःखाचंच भरलेलं आहे महाराज. नाही का? दुरून डोंगर चांगला वाटतो पण जवळ तितका चांगला नाही. सती जाण्याची प्रथा अशी की समोर बाईला सजवलं जायचं, तिच्या हातामध्ये चुडा भरला जायचा, तिच्या कपाळावरती रुपया इतकं कुंकू जे आता महामावल्या समोर राहून बसले तसं तिला हिरवं लुगडं, हिरवं पातळ नेसून तिचा सात शृंगार करून तिला समोर नेलं जायचं आणि पाठीमागून प्रेत नवऱ्याचं. आणि अशी जाणारी माय माऊली ज्ञानोबारायांची, नामदेवरायांची तीर्थयात्रेची निघायची वेळ निघाले, बरेच तीर्थक्षेत्र झाले होते, पण यांचं निघण्याचा टाइम आणि त्या माईचा त्या प्रेताचा येण्याचा टाइम. पण ह्यांनी ज्ञानोबारायांना कुणीतरी सांगितलं प्रेतयात्रा, काही सांगितलंच नाही, त्या माय माऊलीला कुणीतरी सांगितलं प्रेतयात्रा, कुणीतरी संत येतात आणि आता तुला साठी जायचंय तर जाण्या अगोदर संतांचं दर्शन घेणं ही तुझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. भगवी अंगावरती वस्त्र दिसले, ती माय माऊली वाकली, जशी वाकली तशी आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला ज्ञानोबारांनी? सौभाग्यवती भव. जसा आशीर्वाद दिला तशी उठली बाई आणि रडायला लागली आणि म्हणायला लागली, महाराज हा आशीर्वाद या जन्मासाठी आहे का पुढच्या जन्मासाठी आहे? ज्ञानोबारांनी सांगितलं, आई साधूच्या मुखातून सहज शब्द निघत नाहीत आणि पुढच्या जन्माचं तुला काय सांगू, हा आशीर्वाद याच जन्मा करता आहे. रडायला ज्या बाईला तुम्ही आशीर्वाद देताना सौभाग्यवती भव, जिला सौभाग्याचं देणं तुम्ही द्यायचं विचार करताना ती सती जाणारी महिला आहे. मला सती जायचंय, माझा नवरा पाठीमागे तिडीवर झोपलेला आहे. ज्ञानोबारांनी सांगावं, आजपर्यंत कुठल्या संतांचा शब्द खाली पडला नाही, माझाही शब्द पडणार नाही. ज्या अर्थी माझ्या मुखातून शब्द निघाला, चल तुझ्या नवऱ्याला बघू माय म्हणले. तिरडी ठेवायला लावली चौघांना खाली, तिरडी ठेवली आणि तिरडी ठेवल्याच्या नंतर एखाद्या लेकराजवळ एखादा बाप जावा तसं ज्ञानोबारायांनी जवळ जावं आणि डोक्यावरून हात फिरवावं, विचारावं, सांग तुझ्या नवऱ्याचं नाव काय? नवऱ्याचं नाव त्या बाईनं सांगितलं, सच्चिदानंद. उठा सच्चिदानंद बाबा, उठा, तुमचं काय असून तुम्हाला आज मरणाला कवटा वाटलं? तुम्हाला अजिबात मरायचा अधिकार आज नाहीये. मी सांगतोय उठा, तुमचं कार्य अपूर्ण आहे. जसं लेकरू झोपेतून उठावं तसं सच्चिदानंद बाबा उठून बसले आणि त्याच सच्चिदानंद बाबांनी पुढं एवढा अधिकार ज्या संतांचा आहे, सहज स्पर्श झाला तर जीवन दान ज्या संतांकडून मिळतं ना, तुकोबाराय म्हणतात आम्हाला त्यांच्या सांभाळी घाल. तू देणारा आहेस, तू जगाचा मालक आहेस, चालक आहेस, तुझ्या सत्तेशिवाय इथं झाडाचं पान हलत नाही. खरंच हलत नाही महाराज. तुझी सीता
याला म्हणतात गायक. ठीक आहे. हे बघा, गायक कुणाला म्हणायचं, कीर्तनकाराच्या पोटात प्रमाण आले की त्यांच्या ओठात आलं पाहिजे. नाही तर आमच्या नशिबाला असे असतात. आता शिव भोळा चक्रवर्ती, त्याची माय माझी चित्ती आपण आपण घ्यावं, ते पाठीमागून म्हणतात शिव भोळा चक्रवर्ती, ह्याची माय माझी चुलती. कोणीकडे नेऊन कुठं बसवतील काही सांगता येत. हो, पण याला कृपाच लागते. खरं म्हणजे बहुत सुकृताची जोडी म्हणली विठ्ठली आवडी. हो, या मंडपात येण्याकरता साधी कृपा लागते, तर इथं उभं राहून गायन करण्याकरता कृपाच लागेल ना. हो, साधन शिवाय इथं काहीच चालत नाही. हो, त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. तुम्ही कुठं देव दिसतो का तुमचा? कधी हृदयाचे डोळे करून पाहिले का तुम्ही? कधीतरी प्रयत्न करा बघायचं, नक्की दिसेल. कुठं कुठं आहे तो? विठ्ठल विठ्ठल तान्ह्या बाळाच्या हासाऱ्या डोळ्यात तो नाचे रंगून संतांच्या मेळ्यात जो तुझ्या माझ्यात भेटल सायात तो शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो रोज वृंदावनी फोडी जो घागरी तोची गाथा घरी वाहतो कावडी गुंतला ना कधी मंदिरी रांगोळी बाप झाला कधी झाला माऊली भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावन का रंगातला देवगा घडोणी दारात रंगातला देवगा बोलका हृदय मंदिरी शोधून पाहिजे. हो, तुकोबाराय म्हणतात देवा तुझ्याकडे नाही ही गोष्ट नाही, तू उदाराचा राणा आहेस, म्हणून आता तू उदार हो आणि आम्हाला संतांच्या चरणावरती ठेव. तू का म्हणे आता उदार
पाहे पांडुरंगा या संतांशी निर्वी हेच मज देई अनेक तुझे काही न मागू देवा तुका म्हणे आता उदार तो होई मज ठेवी पायी संतांची या सगळ्यांनी वारकरी नियमाप्रमाणे हात वर करा वट्यावर कट्ट्यावर हा नियम आहे जर हात वर करून टाळी नाही वाजली तर देव पुढे हात देणार नाही दिले इंद्रिय हात पाया कान कान डोळे मुख बोलाया वचन कराया भांडण बोलाया वचन बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नारायण नासे जीवपण भवरोग सगळ्यांनी हातवर करून सुंदर ज्याला हा नरदेह दिला त्याच्याकरता एकदा सुंदर टाळी वाजवायची आता फक्त टाळी कोण जिंकलं टाळीच बाजूला नाही आम्ही जिंकले ना आमचे मदन दादा बरं का काय द्यायचं गावाला गोळा करा त्यांना द्या सोन्याचं नाही चांदीचं नंतर द्या नाही का काय लागत नाही बरं विनोदाचा भाग वजा करा तुमचं सोनं तुमचं नाणं तुमचं काहीच लागत नाही जरी वारकऱ्याला घरी बसायला घर नसलं ना खरं सांगू का प्रश्न आहे आज वारकऱ्याच्या घरामध्ये कोणी मोठे जर वारकरी म्हणजे मोठे महाराज लोक आले तर थोडी लाज वाटते माझी परिस्थितीच आहे सगळ्याची परिस्थितीच आहे कारण वारकरी म्हणजे गरीबच असतं जे गरीब असतात तेच वारकरी असतात नाही का वारकऱ्याला जरी प्रश्न असेल ना आमच्या घरी आल्यावर आम्ही मोठ्या माणसांना बसवावं कुठं तरी खरं सांगू का नसेल घरी आमच्या बसायला जागा पण हजारो मायबापांच्या हृदयामध्ये आम्ही आमच्या प्रेमाची घरं निर्माण केली यापेक्षा मोठी श्रीमंती आम्हाला काही लागत तुम्ही कोर्टेकर का तुम्ही पवनेकर का हो तुम्ही कामाजी महाराज का तुम्ही पैनीकर का सहज नावाने ओळखतात लोक एवढी खूप मोठी संपत्ती आहे आमच्यासाठी काही द्यायची गरज नाही फक्त बघत होते काय म्हणता तुम्ही काय साध्या राहिल्या माझ्या सहित आपण कोण आहोत तुम्ही नाही का बहिणी कोणाच्या मुख्यमंत्रीच्या एकदा शिंदेच्या बहिणी आहेत पहा जशा आम्ही लाडक्या बहिणी झालो का नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या तशा आमच्या घरात भांडणच बंद झाली हे म्हणजे बाबा तिच्या नादी कुठं लागाव तिचा भाऊ लय मोठा आहे आला कधी तर ठपकन आपल्या ठपकिल्याशिवाय जाणारच नाही तो पण खरं सांगू का ए बाय मावशावा हे कोट्याच्या बाया हप्ता पडला का पडणार नाही पडला शेजारी पडाव हप्ता शेजारच्या मैत्रिणीचा तिच्या शेजारणीचा आणि हिचा पडू नये ही परेशान असते का तुझा पडला माझा का नाही पडला तुझा पडला माझा का नाही पडला तू केवायसी करून घे तुझाही पडत काय करतील बायका काही सांगता येत नाही खरं सांगू का पैशासाठी रक्ताची नाते दूर करू नका बऱ्याच महिला मंडळांनी भावाला भांडण केली म्हणजे का रे
राखीला जेव्हा येते तेव्हा 150-200 साडी घेतो रे तू. आमचा भाऊ बघ दर महिन्याला 1,500 रुपये टाकतो आम्हाला, पण तो आपल्याकडून घेतो हे तर तुम्हाला कुठे कळतं. आपल्याला आपत्ती लोक खरं सांगू का, आपला भाऊ गरीब असू द्या पण आपल्या पोरीच्या लग्नामध्ये आपल्या मळक्या कपड्यातला फाटक्या कपड्यातला भाऊच मामा म्हणून शोभून दिसतो. कुठला मुख्यमंत्री आपल्या पाठीमागे घेऊ नका असं मी म्हणत नाही, पण नको त्या गोष्टी नको तिथं आणू नका, रक्ताची नाते तोडू नका. कारण आपण त्या मातीमध्ये जन्माला आलो जिथं स्त्री शक्तीचा जागर केला जातो. हो, आजही विचार केला तर भारताला काय म्हणतात, भारत फक्त 10 मिनिटं राहील, माझा 10 मिनिटं, त्या 10 मिनिटांमध्ये माझा आटोपण्याचा प्रयत्न करते, तुम्हाला जास्त बोल करणार नाही. भारतामध्ये जन्म तुमचा आमचा झालाय, पवित्र देशामध्ये तुमचा आमचा जन्म झालाय, स्त्री शक्तीला फार मोठं इथं आदर स्थान आहे. काय आहे मग भारतामध्ये, काय उंच करू नाही का, भारतासारखा देश नाही, नऊवारी सारखा वेश नाही, पंढरपूर सारखं तीर्थ नाही, एकादशी सारखं व्रत नाही, ज्ञानोबा तुकोबा सारखे संत नाही, गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंत नाही, रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही, आणि जगाचा मालक माझ्या पांडुरंगासारखा भगवंत नाही. नाही, रामासारखा पुत्र नाही, विभीषणासारखा मित्र नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, लक्ष्मणासारखा भाऊ नाही, लोण्या इतके मऊ नाही, काजळा इतके काळे नाही, कोण्या इतके धूर्त नाही, लांडग्या इतके लबाळ नाही, या मानवी नरदेहासारखा दुसरा नरदेह नाही, न भूतो न भविष्यते, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुन्हा राजा होणे नाही. त्या मातीमध्ये तुमचा आमचा जन्म झालाय. काही गोष्टी सांगेल 1500 म्हणून घरी गोष्ट. या गावातले काही मुलं आर्मीमध्ये आहेत का, आर्मीमध्ये नाही आहेत, तुमच्या गावातली मुलगी पण आहे ऑन ड्युटी. बरं, त्यांचे मायबाप आले असतील तर त्यांच्या चरणावरती नतमस्तक आहेत का, त्यांची मुलं आहेत आर्मीमध्ये नाही गेलेत का, हात वर करा बाबा. खरं म्हणजे या बाबांसाठी त्या बाबांसाठी टाळी वाजवा. दोघं मुलगी सुद्धा आहे म्हणून बघा, आज मुली सुद्धा कुठं कमी नाहीयेत. खरं सांगू का, जेव्हा झेंडा फडकवाला गावातला कुठल्या पदावरच्या लोकांच्या हाताने फडकवण्यापेक्षा फडकावा त्या बाबाच्या हाताने झेंडा, ज्याने आपल्या आधाराची काठी तुमच्या आमच्याकरता सीमेवर उभी केली. फडकावा त्या आईच्या हाताने झेंडा, जिने आपला आधार आज सीमेवर उभा केला. खरं सांगू का, फडकावा त्या पत्नीच्या, त्या बायकोच्या हाताने झेंडा, ज्या पत्नीने आपल्या भावावरचं कुंकू आपल्या प्रपंचाचा विचार न करता मरणाशी झुंज देत तुमच्या आमच्या काळीत उभं केलं. खरंच फडकावा, त्यांना अधिकार आहे. कारण मायबाप शिकवत असतात, अरे लाभ छातीला मातीचा सैन्यात भरती व्हाया, मातीच्या सैन्यात भरती व्हाया, देशासाठी धर्मासाठी अर्पण कर आपली काया. तू मेलास ना राजा, तू मेलास तर कीर्ती तुझी जगावरती, पण तू जिंकलास ना राजा तर वीर म्हणून पदवी देतील राष्ट्रपती, वीर म्हणून पदवी देतील राष्ट्रपती.
त्या लोकांना कधीच विसरू नका. हॉस्टेलला घरी आईनं पुरणाची पोळी केली ना तर पुरणाची पोळी आईच्या घशाच्या खाली उतरत नाही महाराज. त्यांना आपलं वाटतं आपला मुलगा खाल्ला असतं, आपलं बाळ खाल्लं असतं. पण आज सीमेवर लढणारे जे जवान आहेत त्यांचे मायबापच्या घरी राहतात ना, त्यांना विचारा काय वेदना काय यातना असतात. नसतो महाराज. दिवाळी दसरा या गोष्टी त्यांच्यासाठी नसतात. ज्या दिवशी मुलगा सुट्टीवर येतो तीच त्यांची दिवाळी आणि तोच त्यांचा दसरा असतो. त्यांना आईला विचारा येतं काय दुःख असतं मुलगा दूर राहण्याचं. हो, आई म्हणजे आई असते महाराज. विचार जर केला जगाच्या पाठीवर आई एवढं प्रेम कुणीच करत नाही. पण ते आईला माहित असतं माझा मुलगा येणारा व्यवस्थित येणार आहे का पेटीत येणार आहे काहीच माहित नसतं. पण तरीही मायबाप सांगत असतात तुम्ही लढायला पाहिजे बरं. लढण्यासाठी तुमचं जीवन आहे, धर्मासाठी लढायचं. एक वाक्य बोलू का? मी प्रयास करणार नसाल माझ्या वाक्याचा तरुणांसाठी. क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, अरे क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, दो गज जमीन नसीब नहीं होगी तुम्हारे दफन के लिए, मरना है तुम्हारे वतन के लिए, तिरंगा मिलेगा तुम्हारे कफन के लिए. त्या लोकांना कधी विसरू नका, त्यांचे खूप उपकार आहेत. मी तुम्ही गावात जेव्हा जेव्हा येतात त्यांचं धूमधडाक्यात स्वागत करत जा. देशाची शान आहे. हो. बघा त्या आईच्या डोळ्यात पाणी आलं टचकन. माहित नाही आईचं हृदय का असं असतं. त्या मायबापांना सुद्धा सांभाळायचा प्रयत्न करते. माझ्या डोळ्यातील कोणी मायेला पुसताना उरी होता का दाटतो या गोष्ट आईची सांगताना तिच्या फटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडलेली वा वा. उभ्या आयुष्याला तीन कशी कातर लावलेली मला कस तरी होत या कुणी आई म्हणताना उरी होता का दाटतो या गोष्ट आईची सांगताना. मित्र असतं महाराज. हे बघा माझी 5 मिनिटे राहील नाही 2च मिनिटं, पण 5 मिनिटं घेऊ का तुमची म्हणत असाल तर? हं? घेऊ म्हणत असाल तर घेते, नाही तर मलाही रोजचे प्रवास आहेत रोजची कीर्तन आहे. पण आला विषय अगदी गोडवा निर्माण झालाय म्हणून एक 5 मिनिटं बोलते. बोर नाही झालं ना पाठीमागं? नाही कळलं कीर्तन ठीक आहे, नाही कळाली कथा ठीक आहे, पण हे एक दोन 3 गोष्टी कळल्या तरी जीवनाचा उद्धार आहे महाराज. घरात जे मायबाप आहेत ना, हे दादांनी आता जी कविता म्हटली ना ती आई गेल्याच्या नंतरची कविता आहे. पण आई गेल्यानंतर रडून फायदा नाही, बाप गेल्यानंतर रडून फायदा नाही. आहे तोपर्यंत त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करा. भर तारुण्यात बाईचा नवरा मरू नये, पण भर तारुण्यात जर बाईचा नवरा मेला ना तर 4 मुलांना एक आई सांभाळते महाराज. कशी सांभाळते माहित नाही तिला. त्या कोंबडीकडे बघितलं की वाटतं एवढी सारी पिलं किलबिल किलबिल करतात, पण जेव्हा पाऊस येतो, जेव्हा एखादा वारा येतो, एखादं वादळ येतं, ती अशी पंख पसरवते आणि सगळ्या पिलांना अशी पंखामध्ये घेते. कधी विचारा वाटतं का ग बाई एवढीशी तर दिसते तू, तुझे पंख एवढे मोठे कसे पसरतात ग, कशी घेते सगळ्या पिलांना आतमध्ये? कारण हृदय आईचं असतं म्हणून. 4 मुलांना एक आई सांभाळते. पुण्या पाटलाच्या रोजाने जाईल, पुण्या सावकाराच्या रोजाने जाईल. आई हडाची कारण रक्ताचं पाणी करेल. भर तारुण्यात नवरा मिला ना तर लग्नाचा विचार आमची आई करत नाही. लहानाची मोठी मुलं करते. मुलं मोठी होतात, चांगल्या पोस्टला जेव्हा लागतात ना, तीच 4 मुलं जेव्हा चांगल्या सर्व्हिसला लागतात, 4 तालुक्याच्या ठिकाणी चौघाची 4 बंगले होतात ना, तेव्हा 4 बंगल्यामध्ये आमची एक आई त्यांना सहन होत नाही. सुनबाई म्हणते तुमची आई तरी राहील नाही तर मी तरी राहील. 1 महिना या मुलाने सांभाळायचं, 1 महिना त्या मुलाने सांभाळायचं. 30 दिवस वाटून गेले जातात आई बाबांसाठी, आई वडिलांसाठी. आयुष्य ज्या माय बापाने एकत्र काढलं ना, आमची माय जेव्हा कोर्टामध्ये नांदायला आली ना, पुढच्या महिलेला विचारा काय त्रास सहन केला. एक पातळावर नांदायला आली आमची आई. आयुष्यभर आमच्या बापाची गरिबी सहन करत राहिली, चटके सहन करीत राहिली. बापाच्या पाठीमागं पायावर पाय देऊन, आमची आई पावलावर पाऊल देऊन गरिबीचे चटके सहन करत सगळ्या गोष्टी सहन करत कधी माहेरी गरिबीची लाज सांगितली नाही, कधी माहेरी सांगितलं नाही. बाबाने विचारावं बाई बरं आहे का? बरं आहे बाबा, खूप चांगलं आहे, तुमच्या आशीर्वादानं म्हणून पुढे जावं. पण त्याच बापाला आणि त्याच आईला ही मुलं वाटून टाकतात. मुलाने एकीकडे राहायचं, बापाने एकीकडे राहायचं एका मुलाकडे, आईनं दुसऱ्या मुलाकडे राहायचं. एकटी आई असेल 4 मुलं सांभाळणारी तर आईला प्रत्येकाला 30 दिवस वाटून घ्यायचे. पण खरं सांगू का,
30 दिवस वाटून घेतलेले आईला जेव्हा 31चा महिना येतो ना, वाईट या गोष्टीचं वाटतं. 31 तारखेला दिवसभर आई उपाशी राहते, कारण 30ला या सुनेचा महिना संपलेला असतो आणि 1 तारखेला दुसऱ्या सुनेचा महिना सुरू होणार असतो. त्या दोन्ही तारखांच्या मध्ये 1 तारीख 31 तारीख जी आहे ना, त्या 31 तारखेला दिवसभर आईला गटागटा 1 तांब्या पाणी पिऊन राहावं लागतं. कोणतीच सून म्हणत नाही जेवण करा आई किंवा जेवण करा सासूबाई. नाही, आयुष्य निघून चाललंय आमचं. आमच्या आईने काय केलं आमच्यासाठी? तडपत्या उन्हात अन रखरख त्या रानात साठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. तुडविले काट्याचे फास आई माझी, दिला तिने जीवनाकार. आई तुझ्या एवढं पवित्र जगाच्या पाठीवर काहीच नाही ग. वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, अरे वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिल जाता है पैसों से, बस माँ नहीं मिलती. जे वयस्कर बाप आहेत विचारा त्यांनी सहन काय केलं. विचारा ह्या बाबाला काय काय सहन केलं. त्यांचा दुष्काळ, कारण आता मुलांचं बरं चाललंय पण त्यावेळी दुष्काळ होता, खायचे सुद्धा वांदे होते. एक उपाशी देऊन पोटाला चिमटी देऊन तुमच्या आमच्यासाठी सर्व काही ठेवलं उरामंदी माया जाच्या पायानी गवानी टाक विना कधी कोणा डोळ्यातून पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, पटामधी हासू जरे गणा वाकला. घडी भरतो तांब जरा ऐकता हा करो. लयाव घर गरा उमगाया बापरा, उमगाया बापर, लयाव घर गरा उमगाया बापर. उमगाया बापरा. आमची माय आयुष्य निघून चाललंय आमचं. माय बापाला दूर करता 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 50% लोक असे बसतात कीर्तनात आपल्या मायबापाशी बोलत नाही. दादा आले की सांगतात लोक, ताई आई वडिलांना बोला बरं, तुमच्या बोलण्यानं खरंच काही फरक पडला ना तर तुमचं कीर्तन सफळ होईल. आमचे आशीर्वाद असतील तुमच्या पाठीशी. कीर्तनकाराने कीर्तनातून मायबापाची सेवा करावं, सेवा करा ही सांगण्याची गोष्ट नाहीच एक मुळात. पण खरं सांगू, जगाच्या पाठीवर युगापासून 28 युगापासून उभा असलेला पांडुरंग परमात्मा सुद्धा पुंडलिकरायाची मायबाबाची भक्ती पाहून स्थिरावला. मायबाबाच्या भक्तीमध्ये एवढी ताकद आहे की वीट भिरकावली आणि विटीवर उभं राहावं लागलं. मायबापाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. पुंडलिकरायाने मायबापाची भक्ती केली आणि जगाच्या मालकाला स्त्रियावं लागलं. आजही उभा आहे त्याच्यासाठी. म्हणून मायबापाची सेवा करा. देव देश धर्माचा अभिमान बाळगायचा. तरुणांना विनंती आहे, व्यसन करू नका. आदर्श बाळगा छत्रपती शिवाजी महाराजांचा, मुलींनाही आदर्श बाळगा अहिल्यादेवी होळकरांचा, मासाहेब जिजाऊंचा. हे आदर्श महिला, हे आदर्श स्त्री आपल्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, भारतामध्ये होऊन गेल्या. आपण त्या मातीमध्ये जन्माला आलो. स्त्री इतकी साधी उपमा नाही स्त्रीची. खरं सांगू का, ज्याला स्त्री कळाली त्याच्या जीवनाचा उद्धार झाला. 1 मिनिट बोलते, समोर कीर्तन सेवा आटोपते. ज्याला स्त्रीमधली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. कळत असेल तर बघा. ज्याला स्त्रीमधली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्रीमधली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला स्त्रीमधली बहीण कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला. ज्याला स्त्रीमधली भक्त कळाली तो जनाईचा विठोबा झाला. आणि ज्याला स्त्रीमधली आई कळाली ते जिजाऊंचे शोभा झाले, ते जिजाऊंचे शोभा झाले.
पुन्हा शरीर नावाची गोष्ट पुन्हा मिळाली नाही. आले या गावाला तर भक्ती करून घ्या. बोलण्याच्या बोध काही चुकलं असेल तर माझं मला परत करा, त्यामध्ये नक्की सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल विठ्ठल खरंच काही या स्टेजवरून मनाला लागला असेल कुठला शब्द तर या व्यासपीठावरून या गादीवरून क्षमा मागते. मी काय फार मोठी कीर्तनकार नाहीये. आणि युट्यूबचं चॅनल नाव काय तुमचं? कीर्तन वाणी असू द्या, पण मला दाखवल्याशिवाय व्हिडिओ अपलोड करू नका, कारण युट्यूबला मी थोडी घाबरते. कारण माझा प्रवास आहे 4 वर्षाचा, नाही का? आणि आपल्याला काय दाखवायचं नाही. माझे श्री गुरु बाबा महाराज सातारकर बाबा महाराज म्हणायचे, कुठल्याही कीर्तनकारानं प्रसिद्ध होण्यापेक्षा सिद्ध होण्याचा जास्त प्रयत्न केला पाहिजे. तो त्याच्यासाठी जास्त मौल्यवान ठरेल किंवा जास्त उद्धारासाठी योग्य ठरेल. म्हणून कीर्तनात मी त्या युट्यूबच्या पाठीमागे लागत नाही. मी कुठंच तुम्हाला सापडणार नाही. माझं लाईव्ह कीर्तन ऐकलं तरच तुम्ही घ्यावं कीर्तन. त्यासाठी मी तुम्हाला कुठं सापडणार नाही. फक्त काही शब्द बोलताना चुका निघतात, आणि एक चूक काय करू शकते हे आपण पाहतो मीडियावर. आता खरंच सांगा, इथून निघून गेलेला माणूस अजितदादा पवार तुमच्या आमच्यातून निघून गेली, अनंतात विलीन झाली, त्यांच्या देहाला अंत्यसंस्कार सुद्धा करण्यात आले, तरी आता युट्यूबला व्हिडिओ येतात की जिवंत आहेत दादा. त्या डोकं फोडून घ्या सगळे. पण लोक कशाचा काय मजाक करतील आणि काय चेष्टा मांडतील ह्याची काही शाश्वती नाही. पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक सर्व आणि आमच्या मदनदारासाठी आणि साऊंड सिस्टमसाठी विशेष करून टाळी वाजवा. पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. आणि नातरी बालक बोबडा बोली बापुडाबाई चुका पावली ती चोज करून माऊली रिजे जेवी या न्यायाने बोलण्याचा प्रयत्न केला. आमचे वसमोचे सर सुद्धा आलेले आहेत. कुठेही बघा परमार्थ प्रेमी जिथं असतात त्यांना काही परिसरात कुठेही असू द्या सेवा ऐकण्याची सवय असते. ताईंनी मला सांगितलं आल्यावर, आमच्या गहिनी साहेबांनी असं आहे ताई रोज येतात सर, इथंच नाही प्रत्येक ठिकाणी जातात आणि आलं पाहिजे. संप्रदायामध्ये या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होते. करविली तैसी केली कटकट आणि वाकडी का नीट देव जाणे. श्री गुरुच्या चरणावरती समर्पित सेवा आणि वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली.